हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर इंडिया आघाडीत मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतोय। इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करतायत, तर काही मतभेद सोडले तर इंडिया आघाडीत सगळं काही सुरळीत असल्याचंही सांगितलं जातंय। पण अलीकडे इंडिया आघाडीतील काही घटना पाहता सर्व काही सुरळीत नसल्याचं बोललं जातंय। इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेत। हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला। काँग्रेसकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही। भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागतंय। काँग्रेसनं सगळे प्रयोग केले, पण त्यांना यश आलं नाही। त्यामुळे त्यांना आता खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असं कल्याण बॅनर्जींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत असतानाच कल्याण बॅनर्जींनी ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची सूत्र देण्यात यावीत अशी मागणी केली। यावर इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही सहमत असल्याचं बोललं जातंय। इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते असणारे शरद पवार, आपचे अरविंद केजरीवाल, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि आरजेडीचे लालू प्रसाद यादव हे ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व देण्यास सहमत असल्याच्याही चर्चा आहेत। पण खरंच ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात का? त्यामागची कारणं काय असतील पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 23 जून 2023 ला इंडिया आघाडीची पहिली बैठक पटना इथं पार पडली। या बैठकीचं अध्यक्षपद बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भूषवलं होतं। याच वेळी औपचारिकरित्या इंडिया आघाडीची स्थापना झाली। भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशानं जवळपास 16 पक्ष इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीत उपस्थित झाले होते। इंडिया आघाडीच्या दुसऱ्या बैठकीत या आघाडीचं इंडिया हे नाव अधिकृतरित्या ठेवण्यात आलं। भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं। इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे होतं। या बैठकीत भाजप विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी स्ट्रॅटर्जी ठरवण्यात आली होती। तर चौथ्या बैठकीत इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली। इंडिया आघाडीच्या 5व्या ऑनलाईन बैठकीला मात्र अनेक घटक पक्षांनी दांडी मारल्याचं बघायला मिळालं होतं। जानेवारी महिन्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांची पुन्हा कधीच बैठक झाली नाही। यात वर्षाच्या सुरुवातीला नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएची वाट धरली। त्यामुळे इंडिया आघाडी विस्कळीत झाली का असं बोललं गेलं। पण इंडिया आघाडी विस्कळीत असतानाही लोकसभा निवडणुकीनं इंडिया आघाडीला चांगलाच मॉरल बूस्ट दिला होता। लोकसभेत इंडिया आघाडीनं भाजपला स्वबळावर सत्तेत येण्यापासून रोखलं होतं। त्यामुळे इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स वाढल्याचंही बोललं गेलं। पण लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी अति आत्मविश्वासात नाही ना, असे प्रश्न उपस्थित झाले। याचे परिणाम हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसून आले। हरियाणात एकहाती सत्ता येईल म्हणून काँग्रेसनं कुठल्याच मित्र पक्षाला सोबत घेतलं नाही। हरियाणात आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्ष काँग्रेसकडे लढण्यासाठी जागा मागत होते, पण काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे त्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत असली तरी मुख्यमंत्री पदावरून माजलेला अंतर्गत गोंधळ आणि निवडणुकीच्या प्रचाराची एक लाईन नसणं याचा फटका महाविकास आघाडीला बसला। यात इंडिया आघाडीत मोठा भाऊ असलेला काँग्रेस प्रभावीपणे भाजपचा सामना करू शकत नाही, हे परसेप्शन तयार झालं। हरियाणा आणि महाराष्ट्रात बॅक टू बॅक आलेल्या अपयशानंतर इंडिया आघाडीत खांदेपालटाचे वारे वाहू लागलेत। इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसच्या राहुल गांधींपेक्षा ममता बॅनर्जी जास्त सक्षम असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला कल्याण बॅनर्जी आणि नंतर शरद पवारांनीही या नावाला दुजोरा दिला। ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी माध्यमांना सांगितलं, ममता बॅनर्जी या देशाच्या एक प्रभावी नेत्या आहेत। त्यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे। आज देशाच्या संसदेत त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तबगार, कष्टाळू आणि जागरूक आहेत। त्यामुळे ममता बॅनर्जी यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे। स्वतः ममता बॅनर्जी सुद्धा इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास उत्सुक असल्याचं दिसतंय। मला संधी मिळाली तर मी जरूर इंडिया आघाडीची धुरा सांभाळेन, असं बॅनर्जी म्हणाल्या। पण खरंच इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे का? तर याची 2 कारणं आपल्याला देता येतील। पहिलं कारण म्हणजे मागील 3 टर्म ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला यशस्वीपणे रुजवलंय। सध्या भारतात जे काही प्रभावी प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये ममतांचा तृणमूल काँग्रेस प्रभावी पक्ष मानला जातो। सुरुवातीला डावे पक्ष आणि नंतर भाजपला टक्कर देऊन ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आपलं राजकारण करण्यात यशस्वी ठरल्यात।
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीने 42 पैकी 29 जागा जिंकल्यात. इंडिया आघाडीत सर्वात जास्त जागा जिंकणारा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष टीएमसी ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून असो वा लोकसभेची निवडणूक असो, ममता बॅनर्जी आपल्या राज्यात प्रभावी ठरल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीचं नेतृत्व त्या करू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मोदींना टक्कर देण्याची त्यांची असणारी क्षमता. भारतात नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या बलाढ्य अशा भाजपच्या यंत्रणेला टक्कर देऊ शकतात असे काही जे नेते आहेत त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश होतो. 2021ला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ममता बॅनर्जी यांना कडवं आव्हान दिलं होतं. त्यावेळी 215 जागा जिंकून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मात केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ममतांच्या विरोधात वातावरण असल्याचं बोललं गेलं, पण 29 जागा जिंकत ममतांनी मोदींना टक्कर दिली. मोदींच्या राष्ट्रवादाविरोधात बंगालची प्रादेशिक अस्मिता टिकवण्यात ममता बॅनर्जी आजपर्यंत चांगल्याच यशस्वी ठरल्याचंही बोललं जातं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मोदींविरोधात त्या मोठ बांधतील असं बोललं जातंय. त्यामुळे इंडिया आघाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शरद पवारांपासून ते लालू प्रसाद यादव असे सगळे नेते सहमत आहेत. पण ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या प्रभावी नेत्या असल्या तरी त्यांना पॅन इंडियन फेस म्हणता येत नाही. त्या एका महत्त्वाच्या प्रादेशिक नेत्या आहेत, पण राष्ट्रीय नेत्या नाहीत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल हे राज्य वगळता इतर राज्यात कुठेही प्रभावी पक्ष नाही. त्यामुळे ममतांकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व आलं तर इतर राज्यात त्या भाजपचा कसा सामना करणार हा मुख्य प्रश्न आहे. यात इंडिया आघाडीतील इतर प्रादेशिक नेते ममता बॅनर्जीच का असा प्रश्न उपस्थित करू शकतात. तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिन, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्यासारखे प्रभावी प्रादेशिक नेते आहेत. त्यामुळे हे प्रादेशिक नेते ममता बॅनर्जींवर किती सहमत होतील हा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं तर ममता बॅनर्जी मागील सलग 3 टर्म बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी त्या राष्ट्रीय स्तरावरच्या चेहरा झाल्यात असं नाही. त्यासाठी त्यांना आपल्या पक्षाचा बंगालच्या बाहेर विस्तार करावा लागेल असंही सांगितलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी यशस्वीपणे इंडिया आघाडीची धुरा सांभाळू शकतील का? त्या इंडिया आघाडीला नवी दिशा देऊ शकतील का? तुमची मतं कमेंट करून सांगा आणि बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.